नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. उन्हाळ्यात भरपूर उष्णता असते आणि उष्णतेमुळे कधीकधी दूध फाटलं जातं. अशा वेळेस ह्या दुधाचं काय करायचं हा प्रश्न पडतो. बऱ्याच वेळा ह्या फाटलेल्या दुधापासून मी कलाकंद बनवते, पण आज म्हटलं थोडीशी वेगळी रेसिपी ट्राय करूया. तर आज मी तुम्हाला ह्या फाटलेल्या दुधापासून मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे, जी घरातील प्रत्येकाला खूप आवडेल. चला तर बघूया. इथे इतकं फाटलेलं दूध आहे. एका गाळणीने याला गाळून घेऊया. गाळणीच्या वर एक पातळ कापड ठेवला आहे, ज्यामुळे हे व्यवस्थित गाळलं जाईल व बारीक कण डायरेक्टली पाण्यासोबत खाली जाणार नाही. यामध्ये भरपूर पाणी होतं, त्यामुळे मी अशा प्रकारे याला गाळून घेतलं आहे. इथे 2 कांदे, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं लसण, 2 टोमॅटो व थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. अशा प्रकारे जिरा, मोहरी, कसुरी मेथी, कढीपत्ता, एक सिक्रेट मसाला बनवून घेऊया. त्यासाठी एका वाटीमध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे, पाव चमचा हळद पावडर टाकली आहे, 1 ते 1.5 चमचा किचन किंग मसाला टाकला आहे, अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे, पाऊण चमचा मीठ टाकलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका, 1.5 चमचा बेसन टाकलं आहे. याला चांगलं मिक्स करून घेऊया. याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकूया व याचा घोळ बनवून घेऊया. तर अशा प्रकारे इथे पाव कप पाणी टाकलं आहे व याचा चांगला घोळ बनवून घेतला आहे. चाळणीवर अशा प्रकारे घट्टसर दूध राहिलं आहे, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. व पातेल्यामध्ये असं पाणी आहे, तुम्ही बघू शकता. हे तुम्ही झाडाला ओतू शकता किंवा यामध्ये गव्हाचं पीठ आणि मसाले टाकून याचं थालीपीठ बनवू शकता. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे. यामध्ये 2.5 चमचे तेल टाकलं आहे. तेल गरम झालं आहे. यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं. हे चांगले तडतडले आहे. आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेलं लसण. याला थोडंसं परतून घेऊया. थोडासा कढीपत्ता टाकला आहे. लसूण चांगलं परतला गेला आहे. यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा. कांद्यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे, कलर चेंज होईपर्यंत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. यामध्ये टाकूया बारीक चिरलेली हिरवी मिरची. हिरवी मिरचीलाही परतून घेऊया. आता इथे कांदा चांगला परतला गेला आहे. याचा कलर चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो. एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता यावर एक झाकण ठेवूया, ज्यामुळे टोमॅटो लवकर शिजला जाईल. तर इथे 2 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलं आहे. टोमॅटो अशा प्रकारे बारीक झाला आहे. टोमॅटो चांगलं शिजला गेला आहे. आता यामध्ये टाकणार आहोत घोळ, जो आपण बनवला आहे अगोदरच. आता यामध्ये पाणी टाकूया थोडं थोडं करून. तर पहिली पाव कप पाणी टाकलं आहे. एकदा मिक्स करून घेऊया व त्यानंतर अर्धा ते पाऊण कप अजून पाणी ॲड केलं आहे, ज्यामुळे यामध्ये जे बेसन आहे ते लवकर आणि चांगलं शिजलं जाईल. पाणी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे. यामध्ये गिठळ्या नको आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून याला चांगले शिजवायचं आहे. तर इथे मधून झाकण काढून चांगलं मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून याला चांगलं शिजवून घेतलं आहे. अशा प्रकारे 3 ते 4 मिनटं. बेसन चांगलं शिजलं गेलं आहे. यामध्ये टाकूया फाटलेलं दूध, जे आपण अशा प्रकारे वेगळं काढलं आहे. याला चांगलं मिक्स करून घेऊया. यालाही चांगलं शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. कसुरी मेथी आहे, तीही अशा प्रकारे चुरगळून टाकली आहे मी. याने खूप मस्त चव येते. आता याला चांगले शिजू देऊया. तर यावर मी झाकण ठेवत आहे व मधून आपण याला मिक्स करणार आहोत. तुम्हाला समजलंच असेल, मी इथे फाटलेल्या दुधाची घट्टसर अशी मस्त भाजी बनवत आहे, जी पनीरपेक्षाही छान लागते. ही भाजी मी अशी घट्टसर बनवली आहे. तुम्हाला थोडंसं रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही इथे पाणी टाकू शकता किंवा जे फाटलेल्या दुधाचं पाणी आहे ते टाकलं तरी चालेल, कारण की दूध हे इथे नॅचरली फाटलेलं आहे. याला फाडण्यासाठी आपण लिंबू किंवा व्हिनेगरचा वापर केला नाही आहे. जर आपण लिंबू किंवा व्हिनेगर टाकलं असतं तर ते थोडंसं आंबट झालं असतं. तर अशा प्रकारे इथे फाटलेल्या दुधाची भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त बनली आहे आणि चवीला एक नंबर लागते.
तुम्हाला फाटलेल्या दुधाची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय तेही कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे बघितला जातो. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.